राज्यात ई-वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. जिल्हानिहाय ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीसंबंधी आणि महावितरणच्या वतीनं पॉवर ईव्ही ॲप तसंच पोर्टलची सुविधा देऊन याचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी तसंच राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्ती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला. राज्यात चार्जिंग विषयक पायाभूत सुविधांचा विकास करणं, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांची उभारणी करण्याची बाब शासनाच्या धोरणात समाविष्ट असल्याचं नामदार सरनाईक यांनी सांगितलं. या धोरणानुसार चारचाकी ईव्ही आणि इलेक्ट्रिक बस यांना शिवडी न्हावाशेवा अटल सेतू, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर पूर्णपणे टोलमाफी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत चार्जिंग विषयक सेवा देण्याबाबतची कार्यवाही ऊर्जा विभाग, नगर विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात येणार असून परिवहन विभागाकडून या विभागांशी समन्वय साधून मार्गदर्शक तत्वांसह कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे, असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.